नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रोव्हिजनल लिस्ट पाहिली. प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये आम्ही आमचा रँक सुद्धा पाहिला. जसं ऑल इंडिया रँक असतो तसा आम्ही आमचा स्टेट रँक पाहिलेला आहे. भले तो 2,24,000 समथिंग समथिंगच्या घरात असला तरी सुद्धा नाही. तुम्ही पहिले 100त पण आहात, तुम्ही पहिले 1000त पण आहात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तर फक्त सुरुवात होते. येणारा बोर्ड सुद्धा याच पद्धतीनं अनअकॅडमीच्या मदतीनं तुम्हाला फाडायचंय. पण त्या अगोदर तुम्ही नेमकं 11वी प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यावर आहात? तुम्हाला कोणती अडचण आहे का? तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी सरकारचं वेगवेगळं धोरण आहे, वेगवेगळ्या लिस्ट आहेत. मला तुम्हाला तुमच्या तुमच्या जिल्ह्यातलं बेस्ट कॉलेज सुद्धा सजेस्ट करायचं आहे पुढच्या भागामध्ये. आणि म्हणून तुमची कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे मला कमेंट करून सांगा. तुमचे मार्क्स आणि तुमचा जिल्हा ज्या माध्यमातून तुमच्यासाठी सगळ्यात चांगलं बेस्ट कोचिंग कोणतं असू शकतं कॉलेजच्या माध्यमातून, हे का नाही, कॉलेजला तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारचं टीचिंग कुठं मिळू शकतं ते मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि सोबतच अगदी अल्प दरातले अनअकॅडमीचे कोर्सेस सुद्धा तुमच्यासोबत आहेतच. विदाउट वेस्टिंग आवर टाइम तुम्ही कमेंट केलेली आहे, आपण बघूयात. या ठिकाणी प्रोव्हिजनल लिस्टचा भाग तर आपण पाहिलेलाच आहे, मात्र ही जी काही कॅप राऊंड फर्स्ट सुरू झालेला आहे नेमकं त्याची प्रोसेस काय आहे आणि त्याचं नवीन टाइम टेबल काय आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. बघा, तुम्ही जर या ठिकाणी ॲडमिशन शेड्यूलकडे आलात तर ॲडमिशन शेड्यूलमध्ये हे काही जे काही रिवाइज ॲडमिशन शेड्यूल होता फॉर राऊंड 0 तो आपण पाहिलेला आहे. राऊंड 0 बद्दल मला वाटतं मी डिटेलमध्ये तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्याबद्दल जास्त काही डिस्कशन करण्याची गरज नाही. पण याच्यामध्ये डिस्कशन करत असताना तुमच्या लक्षात येईल की या शैक्षणिक सत्र 2026-27 साठी हा जो काही शून्य फेरी कोटा ज्याला आपण राऊंड 0 म्हणतो तो सुरू झालेला आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला बघा, सगळे जे काही विद्यार्थ्यांच्या संख्येचा जर विचार केला तर 9,54,939 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तुम्ही म्हणताल सर हा आकडा वाढू शकतो का? बिलकुल, कारण आता 20-21 अशा 2 दिवसाच्या आपल्याला पाहायचे आहे. मुदत सरकारनं दिलेली आहे ज्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांना परत एकदा रजिस्ट्रेशन करण्याचा किंवा फॉर्म एक लॉक करण्याचा किंवा त्याच्यात काही दुरुस्ती करण्याचा ऑप्शन उपलब्ध करून तुमच्यासाठी दिलेला आहे. ठीक आहे, त्याचं जे काही अधिकृत पोर्टल आहे. आणि याचे बघा टाइम टेबलचा ज्यावेळेस तुम्ही विचार कराल त्यावेळेस तुमच्या ठिकाणी लक्षात येईल. मी हा थोडासा आडवा आहे, मी फक्त वाचून दाखवतो. 8 मेला आपला निकाल लागला, 10 मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायची सुविधा दिली होती. 11 मेला या ठिकाणी सकाळी आहे का नाही काय झालं होतं तर हे जी काय पात्रतेची माहिती वगैरे सगळी तुम्हाला भरायची होती आणि फॉर्म एक जो आहे तो लॉक करायचा होता तो तुम्ही केलेला आहे. 15 मे 2026 ला आपल्याला काय झालं होतं तर जी काय सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी प्रोव्हिजनल लिस्टचा मी आपल्या आधीचा व्हिडिओ आहे ती आपण लिस्ट आली होती, त्यामध्ये तुम्ही तुमचा रँक सर्च केलेला आहे. आणि 15 मे 16 मे तब्बल आज 20 मे पर्यंत आहे का नाही, म्हणजे कालपर्यंत. जर आजचा 20 मे म्हणजे उद्याच्या दिवशी काय होणार आहे, उद्या काय सांगितलेलं आहे तर बघा, हे जे काही 0 राऊंड होता त्या 0 राऊंडच्या माध्यमातून ज्या काही जागा भरल्या जाणार आणि त्या जागांच्या म्हणजे त्या महाविद्यालयात त्या जागा भरल्यानंतर आता रिक्त जागा किती शिल्लक राहतात त्याची माहिती डिस्प्ले करण्याचं काम 20 तारखेला ते महाविद्यालय करणार आहे. मग आपला पुढचा प्रश्न आहे की 20 तारखेला ते महाविद्यालय आमच्याकडे इतक्या जागा रिक्त आहेत असं सरकारला कळवेल. 0 राऊंडच्या माध्यमातून एवढ्या जागा भरल्या आणि एवढ्या जागा रिक्त आहेत, आता एवढ्यासाठी विद्यार्थी पाठवा. बरोबर आहे. मग आपली जी मेरिट लिस्ट होती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्याच्या माध्यमातून एक विद्यार्थी त्या महाविद्यालयात. मग आता आपल्याला कोणतं महाविद्यालय अलॉट होतंय, आपण ऑप्शन फॉर्म कोणता भरलेला आहे, कसा भरायचा आहे, कॉलेज कसं निवडायचं आहे, या सगळ्यांची गरज लागेल का मला कमेंटमध्ये येस ऑर नो मध्ये टाईप करा, मी पुढच्या भागामध्ये सांगेल. बरं, मग याच्यात पुढच्या भागामध्ये काय होतं तर नक्कीच जो काही शेड्यूल राऊंड 1 साठी 0 साठी आणि 1 साठी कलेक्टिव्हली होता तो काय होता तर तो आपण या ठिकाणी पाहू शकतो. बघा, या ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे, किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्याचं टाइम टेबल तुम्ही आजतागत पाहत आहात. आज आहे मला वाटतंय आहे ना 18 मेच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी जे काही व्यवस्थापन कोटा आहे, इन हाऊस कोटा आहे, मायनॉरिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टीचा कोटा भरलेला असणार आहे. 19 मेला काय आहे तर ही जागा प्रदर्शित करण्याचे म्हणजे तुम्हाला मी आता सांगितलं जागा डिस्प्ले केल्या जातील ज्या रिकाम्या जागा आहेत त्या. आणि आपल्याला साठी महत्त्वाची डेट आहे ती म्हणजे ही 20 मे रिक्त जागा प्रदर्शित करणे म्हणजे डिस्प्ले ऑफ वॅकन्सी, हे का नाही. आणि म्हणून या झाल्यानंतर आता 20 मेलाच
पहिल्या फेरी करता जागा प्रदर्शित, मग तो नेमकं 0 राऊंड मध्ये जर कंप्लीट नसतील झाली वगैरे तर ह्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी होणार आहेत. 0 राऊंड मध्ये सुद्धा डबल विद्यार्थ्यांना 0 राऊंडची संधी कोणाची कंप्लीट नाही झाली त्यांना पण थोडी संधी भेटणार आहे. ठीक आहे, बरं बघा आता पुढे काय आहे तर 21 मे आणि 22 मे हे 2 दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. या दिवशी बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन मेसेजेस, सर माझा फर्स्ट फॉर्म क्लिअर झाला नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या अडचणी आहेत. त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की 21 तारखेला तुम्हाला संधी भेटणार आहे तुमचा पहिला फॉर्म एडिट करण्याची. तुम्ही भरू शकता, लॉक करू शकता, त्याच्यात काही बदल करायचे असतील करू शकता. ठीक आहे, दुसरी गोष्ट आहे पसंतीक्रम अर्ज भरणं. मग त्या महाविद्यालयांबद्दलची यादी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नेमकं महाविद्यालय कोणती निवडायची, कशी निवडायची आणि ह्या तुमच्या कॅटेगरी रिझर्वेशननुसार तुमच्या मार्किंगनुसार तुम्हाला तेथे कॉलेज अलॉट करण्याचं काम या राऊंडमध्ये होईल. बरं, 23 मे ते 26 मेच्या दरम्यान काय आहे, ही जी काय अलॉटमेंट प्रोसेस आहे ती संपूर्ण 23 मे ते 26 मेच्या दरम्यान चालेल. 26 मेला परत एकदा वाटप प्रक्रिया, ज्याला आपण कॅप फेरी फर्स्ट म्हणतो, ही कॅप फेरी फर्स्ट 26 मेला सुरू होईल. कनिष्ठ महाविद्यालयांची जी काही यादी आहे ती जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये म्हणजे बघा तुम्हाला जे काही लॉग इन आयडी आणि पासवर्ड वगैरे तुम्ही ठेवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ही सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप पाहायला मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे पहिल्या कॅपसाठी ते तुम्हाला या ठिकाणी हे करता येईल आणि त्या महाविद्यालयामध्ये किती विद्यार्थी अलॉट झालेले आहेत त्या सगळ्यांची लिस्ट सुद्धा त्या महाविद्यालयाला मिळून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी माहिती SMS द्वारे तुम्हाला मिळण्याची प्रोसेस आपल्या सरकारने केलेली आहे. बघूयात, ज्यामध्ये 26 मे ते 28 मेच्या दरम्यान वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाला सहमत असल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आहे का नाही म्हणजे प्रोसीड टू सबमिट किंवा ती ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करा, ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट होतील. कागदपत्र पडताळणीसाठी वाटप केलेल्या महाविद्यालयात उपस्थित राहणं आणि विहित शुल्क भरणं इत्यादी वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणं. म्हणजे बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला होता की सर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही, काही हरकत नाही बाळांनो, तुम्हाला इथून पुढे 6 महिने मुदत दिली जाते, पण कास्ट सर्टिफिकेट काढल्याची जी काही पावती आहे, काढायला टाकल्याची जी काही तुमच्याकडे एनरोलमेंट जी लिस्ट असते किंवा जी ज्याला आपण एनरोलमेंट पावती म्हणतो आहे का नाही, ती पावती तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावं लागेल किंवा पुरावा द्यावा लागेल की मी दाखल करायला टाकलेलं आहे. 6 महिन्यानं तुम्ही सबमिट कॉलेजमध्ये करू शकता. 6 महिन्यानंतरही तुम्ही कॉलेजमध्ये सबमिट केलं नाही तर मात्र तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो किंवा तो ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केला जाऊ शकतो, तो महाविद्यालयाच्या मनावर असतंय. त्यामुळे ह्या जागा लक्षात ठेवायच्यात. 29 मेला परत रिक्त जागा प्रदर्शित करणं आणि 30 मेला दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर करणं. म्हणजे पहा अगदी आजपासून ते 30 मे पर्यंतचं हे जे टाइम टेबल आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. 29 मे 30 मे पर्यंत हे सगळं ध्यानात ठेवायचं आहे. पण मला विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे बाळांनो, या सगळ्या ऍडमिशन प्रक्रियेच्या दरम्यान तुमचा वेळ चाललाय का? पहिल्यांदा आता ऍडमिशन प्रक्रियेमध्ये माझं ऍडमिशन कधी होईल, कधी कॉलेज सुरू होईल, नेमका माझा पहिला कॉलेजचा दिवस कधी असणार आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये 11वीच्या अभ्यासापासून तुम्ही दूर जात आहात का, असे काही प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर लक्षात ठेवा 11वीचा अभ्यास आता आपण ऑनलाईन घर बसल्या करण्याची सुविधा सुद्धा अनअकॅडमीने तुमच्यासाठी सुरू केलेली आहे. अगदी आपण बघू शकता या ठिकाणी स्वराज ही जी काही MST CETची 11वीचं संपूर्ण प्रिपरेशन करून घेणारी आणि 11वीचा CETसाठी जितका सिलेबस महत्त्वाचा आहे त्या सिलेबसचं प्रिपरेशन करून घेणारी अगदी 500+ लाईव्ह लेक्चर्स असतील, डाऊट क्लिअरिंग सेशन असेल आणि त्याचबरोबर नोट्स असतील, PDF असतील, हे सगळं प्रोव्हाइड करण्याचं काम या बॅच मध्ये होणार आहे. अनअकॅडमी ॲपवर तुम्हाला ही बॅच मिळेल. 1999 रुपये किंमत सांगितलेली आहे. मात्र याच ठिकाणी जर तुम्ही RKJ असा इन्व्हाइट कोड जर वापरत असाल, ठीक आहे, हा कोड आहे, हा कोड जर तुम्ही RKJ कोड वापरला तर ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त 1899 रुपयामध्ये मिळून जाईल. आता दुसरी काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा आहेत या ठिकाणी. काही विद्यार्थी आहेत ज्यांना MST CET सोबतच जर JEEचं प्रिपरेशन करायचं आहे, नीट सारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या, तुम्ही पाहिलं आहे महाराष्ट्रात काय गोंधळ झालेला आहे नीटचा, अगदी देशभरात काय वादळ सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा ताण आपल्याला येतोच नक्की. मात्र या सगळ्या गोष्टीला आतापासूनच जर तुम्हाला तयारी करायची असेल अगदी ऑनलाईन घर बसल्या बसल्या तर तुम्ही असे पर्याय तुमच्यासाठी अतिउत्तम आहेत ज्याची तयारी तुम्ही आजपासून सुरू करू शकता. 22 मे पासून ही बॅच सुरू होत आहे. आपल्या निंबस अल्फा बॅच आहे जी अनअकॅडमी ॲपवर
तुम्हाला पाहायला मिळेल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी 20 मेला बॅच सुरू होत आहे निंबस SRG प्लस बॅच, ज्यामध्ये PJ सर तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकवण्याचं काम करत आहेत। संपूर्ण धुरंधर टीम या ठिकाणी आहे। धैर्या मॅम या दुसऱ्या बॅचमध्ये आहेत, यांच्यासोबतही एक धुरंधर टीम आहे। आणि ही बॅचची प्राइस आहे केवळ आणि केवळ 4999 रुपये। मात्र त्यासाठी तुम्हाला RKJ हा कोड जर तुम्ही लावला तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी 60% डिस्काउंट या बॅचमध्ये मिळेल। या बॅचची प्राइस तुम्हाला माहिती आहे ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल कोचिंगची फीस किती असते, मात्र त्यामध्येही अगदी 60% डिस्काउंटपर्यंत तुम्ही डिस्काउंट मिळू शकता आणि तुम्हाला ही बॅच केवळ आणि केवळ 4999 रुपयापर्यंत मिळू शकते। तुम्हाला हा कोड या ठिकाणी लावायचा आहे, ठीक आहे। आणि बाळांनो, राहिला प्रश्न आपल्या ह्या कॅप राऊंड 1 मधल्या पूर्ण लिस्टचा, जर यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला या ठिकाणी कमेंट सेशनमध्ये सांगू शकता। आपण त्या विषयावर सुद्धा पुढचा भाग सांगू शकतो। आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातली महत्त्वाची महाविद्यालयांची यादी पाहिजे का, ज्या ठिकाणी तुमचा या कोर्सेस सोबतच तुमचा बोर्डाचा सिलेबस पूर्ण होऊ शकेल आणि तुम्हाला जास्त खर्ची कुठं जास्त क्लास लावायची गरज पडणार नाही, अशा कॉलेजची लिस्ट सुद्धा मी तुम्हाला देईल। मात्र त्या अगोदर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव मला कमेंट सेशनमध्ये सांगायचं आहे। भेटूयात बाळांनो पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत तुमच्या डाऊटचं स्वागत आहे।